नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश राठोड सर, निलेश राठोड एमपीएससी अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. बघा, 2021 ला पोलीस भरतीला भूगोल या विषयावर विचारण्यात आलेले वारंवार प्रश्न आपण यावेळेस बघणार आहोत. आता बघा, हा पहिला प्रश्न आपल्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते असा प्रश्न विचार. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कोणती नदी उगम पावते असा प्रश्न विचारला आहे. त्यामध्ये ऑप्शन मध्ये आहे बघा, गोदावरी आहे, भीमा आहे, कृष्णा आणि तापी. या चारही नद्या महाराष्ट्रातल्या आहेत. आता त्यासाठी आपल्याला सविस्तर बघण्यासाठी बघा, आता या ठिकाणी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो. कोणत्या नदीचा बेटा? गोदावरी. त्याच्यानंतर भीमा नदीचं जर विचारलं, भीमा नदीचा जर उगम जर विचारलं तर भीमा नदीचा उगम होतो भीमाशंकर या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी बेटा? भीमाशंकर या ठिकाणी. आता भीमाशंकर हा ठिकाण कोणत्या जिल्ह्यात म्हटल्यावर कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? तो पुण्यामध्ये आहे. त्यानंतर कृष्णा नदीचं जर विचारलं तर कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो. कोणत्या ठिकाणी बेटा? महाबळेश्वर या ठिकाणी होतो. आणि महाबळेश्वर हा ठिकाण कोणत्या जिल्ह्यात म्हटल्यावर कोणत्या जिल्ह्यामध्ये? सातारा जिल्ह्यात आहे. सातारा. मग त्यानंतर चौथं ऑप्शन मध्ये जो आहे चौथं, ते कोणती नदी बेटा? तापी नदी. आणि या तापी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो म्हटल्यावर याचा उगम महाराष्ट्रामध्ये होत नाही, महाराष्ट्राच्या बाहेर कोणत्या ठिकाणी होतो? याचा उगम होतो मुलताई टेकड्यात. कोणत्या ठिकाणी बेटा? मुलताई टेकडी. आणि राज्य जर विचारलं तर कोणत्या राज्यामध्ये? मध्य प्रदेश राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये बेटा? मध्य प्रदेश या राज्यामध्ये तिचा उगम होतो. आता त्यानंतर महाराष्ट्रातील नद्यांची लांबी विचारलं जातं. त्याच्यानंतर कोणत्या ठिकाणी उगम पावलं तर या ठिकाणी. आता आपण पाहताना आता बघा, आता या ठिकाणी आता हा पुणे जिल्हा आहे. पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जी नदी उगम पावते ती भीमा नदी. त्याच्यानंतर आपण हा नाशिक जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जी नदी उगम पावते ती कोणती नदी बेटा? ही गोदावरी नदी. त्यानंतर या ठिकाणी हा सातारा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी, कोणत्या ठिकाणी? महाबळेश्वर या ठिकाणी कोणती नदी उगम पावते म्हटल्यावर कोणती बेटा? कृष्णा ही नदी उगम पावते. त्याच्यानंतर जी तापी नदी दिलेली आहे, तापी नदी महाराष्ट्रामध्ये उगम पावत नाही तर मध्य प्रदेश राज्यामध्ये उगम पावते. आणि कोणत्या ठिकाणी? मुलताई टेकड्या. त्यानंतर ती महाराष्ट्रामध्ये ती येताना या ठिकाणी अमरावती जिल्ह्याच्या सीमेला स्पर्श करेल. त्यानंतर ती परत मध्य प्रदेश राज्यात जाईल. त्यानंतर धुळे, जळगाव आणि नंदुरबार असं करत ती कुठे जाईल? गुजरात राज्यात जाईल. त्या तापी नदीचा जर लांबीचा जर विचार केला तर 724 किलोमीटर आहे. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 208 किलोमीटर. त्याच्यानंतर या गोदावरीचा जर विचार केला तर गोदावरी नदी अशी वाहते, वाळल्याच्या नंतर महाराष्ट्रातून ती तेलंगणा राज्यात जाते. तेलंगणातून परत महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेला स्पर्श करते. महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेला स्पर्श करते. गोदावरीच्या एकूण लांबीचा जर विचार केला बेटा तर 1465 किलोमीटर आहे. आणि महाराष्ट्रातील 668 किलोमीटर. आणि महाराष्ट्रामध्ये हिची लांबी सर्वात जास्त आहे. कशी आहे? सर्वात जास्त आहे. त्यानंतर या भीमा नदीचा जर विचार केला तर ही भीमा नदी अशी वाहते. त्याच्यानंतर या भीमा नदीच्या लांबीचा जर विचार केला तर भीमा नदीची एकूण लांबी 860 किंवा 61 किलोमीटर आहे. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 451 किलोमीटर लांबीचा प्रवास करते. किती बेटा? 451 किलोमीटर. त्यानंतर कृष्णेचा जर विचार केला तर महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते. महाबळेश्वर या ठिकाणी या नदीचा उगम होतो. कोणत्या पर्वतरांग? ह्या सगळ्या ज्या नद्या उगम पावतात बेटा, ह्या कोणत्या पर्वतरांगेमध्ये उगम पावतात? सह्याद्री पर्वतरांगेतच उगम पावतात. सगळ्या नद्यांचा उगम कुठे होतो? या सह्याद्री पर्वतरांगेत. कृष्णा नदीचा जर विचार केला तर एकूण लांबी 1400 किलोमीटर आहे. किती बेटा? 1400 किलोमीटर. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये फक्त 282 किलोमीटरचा प्रवास करते. तापी किती? 208. तर ही किती? 282. त्यानंतर या ठिकाणी या अजिंठ्याच्या डोंगरामध्ये बुलढाणा जिल्ह्यात एक नदी उगम पावते. उगम पावल्याच्या नंतर अशी ती वाहत जाते आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ती कोणाला मिळते? ही नदी आहे ती पैनगंगा. उत्तरेकडून येणाऱ्या कोणत्या नदीला मिळते बेटा? ही वर्धा नदीला मिळते. कोणत्या नदीला? वर्धा. त्यानंतर इकडून महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी इकडून बघा, महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एक नदी अशी वाहत येते. वाहत आल्याच्या नंतर या ठिकाणी एक नदी अशी वाहत येते. आता वाहत आल्याच्या नंतर या ठिकाणी मिळते ही वैनगंगा नावाची नदी आहे बेटा. कोणती नदी आहे? वैनगंगा. आणि या वैनगंगा नदीच्या लांबीचा जर विचार केला तर ही 295 किलोमीटर. कोणत्या कोणत्या पुस्तकामध्ये 300 किलोमीटर सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर या वर्धा नदीचा जर विचार केला तर वर्धेची एकूण लांबी 455 किलोमीटर आहे, जी की भीमेपेक्षा जास्त आहे.
तुम्हाला विचारलं जातं की जोड्या लावांमध्ये विचारलं जातं की कोणत्या नदीची लांबी जास्त, कोणत्या नदीची कमी, असं प्रश्न विचारला जातं. त्यानंतर महाराष्ट्रातून असा सुद्धा प्रश्न विचारला जातं की महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाची नदी लांबीच्या बाबतीमध्ये गोदावरी नंतर कोणत्या नदीचा क्रमांक लागतो, तर या पैनगंगेचा लागतो बेटा. ही पैनगंगा 495 किलोमीटर लांबीची आहे. किती लांबीची आहे? 495 किलोमीटर लांबीची आहे. अशा ह्या महाराष्ट्रातील नद्या. आता त्यानंतर महाराष्ट्राच्या वायव्य सीमेला स्पर्श करून जाणारी नदी म्हणून ओळखलं जातं. ती नदी कोणती बेटा? नर्मदा नदी आहे. कोणती आहे? नर्मदा. आणि या नर्मदा नदीची लांबी बेटा किती आहे? एकूण 1312 किलोमीटर आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये तिचं फक्त 54 किलोमीटर लांबीचा प्रवास आहे. किती किलोमीटर बेटा? 54 किलोमीटर लांबीचा प्रवास आहे. तर आपला प्रश्न काय होता बाळा की महाराष्ट्र हा 2021च्या पोलीस भरतीला अहिल्यानगरला विचारलेला प्रश्न होता की त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो, तर कोणत्या नदीचा बेटा? भीमा नदीचा. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकूण ज्योतिर्लिंग देशामध्ये 12 आहे, त्यापैकी महाराष्ट्रात 5, त्यापैकी दोन महत्वाचे जे ज्योतिर्लिंग आहेत त्यांच्या ठिकाणी 2 नद्यांचा उगम होतो. एक भीमाशंकर पुण्यामध्ये असणारा आणि त्र्यंबकेश्वर नाशिकला असणारा, ह्या 2 ठिकाणी गोदावरी आणि भीमा नदीचा उगम होतो बेटा. पुढचा प्रश्न पाहू. आता बघा पुढचा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता, असा प्रश्न विचारलाय. आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचार केला तर हा प्रश्न दरवर्षी विचारला जातं. आता त्या ठिकाणी आता तुम्हाला विचारलं की क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा कोणता, म्हटल्यावर सर्वात मोठा असेल बेटा हा अहिल्यानगर. याची जो क्षेत्रफळ असेल किती आहे? 17,048 आहे. त्याच्यानंतर क्षेत्रफळानुसार आता क्षेत्रफळानुसार तुम्हाला विचारतात की क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा कोणता, त्याच्यानंतर दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक, चौथा क्रमांक, असं जर विचारलं तर बेटा बघा अहिल्यानगर एक पहिल्या क्रमांकाला येईल. कोणता येईल बेटा? अहिल्यानगर हा एक. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला जो येईल तो पुणे असेल. कोणता असेल बाळा? पुणे. त्याच्यानंतर तिसरा जो असेल तो नाशिक असेल. आता या नाशिकचं क्षेत्रफळ जर विचारलं तर 15,530 चौरस किलोमीटर आहे. आता याचं क्षेत्रफळ कशात मोजावं लागेल आपल्याला? चौरस किलोमीटर आहे. त्याच्यानंतर या पुण्याचा 15,643 हा सुद्धा कशामध्ये असेल बेटा? चौरस किलोमीटर असेल. आता क्षेत्रफळ मोजायचं म्हटल्यावर आपल्याला चौरस किलोमीटर मध्ये मोजावं लागेल. आणि अहिल्यानगरचं आता सांगितलं 17,048. त्यानंतर चौथा क्रमांक लागतो तो सोलापूर जिल्ह्याचा लागतो. कोणता बेटा? सोलापूर हा 14,895 चौरस किलोमीटर आहे. 14,895 चौरस किलोमीटर आहे. आणि त्याच्यानंतर पाचवा क्रमांक जो लागतो तो गडचिरोली जिल्ह्याचा लागतो. गडचिरोली जिल्ह्याचं लागतं. आता याचं क्षेत्रफळ गडचिरोली जिल्ह्याचं लागतं. याचं क्षेत्रफळ 14,412 चौरस किलोमीटर. यापैकी थोडाफार कमी जास्त असेल, परंतु बरोबरच आहे. परंतु थोडाफार कमी जास्त एखादा किलोमीटर इकडे तिकडे झालेला असेल तर बघून घ्या. आता कोणत्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळं दिलेलं असतं त्या ठिकाणी. आता क्षेत्रफळाचा जर विचार केला तर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा अहिल्यानगर असेल, त्यानंतर पुणे, नंतर नाशिक, सोलापूर आणि चौथा पाचवा क्रमांक कुणाचा लागतो बेटा? गडचिरोली जिल्ह्याचा लागतात. आता सर्वात छोटा जर विचार केला, आता सर्वात लहान म्हटल्यावर महाराष्ट्रातील सर्वात कसे बेटा? सर्वात लहान कसे? सर्वात लहान क्षेत्रफळाने जिल्ह्यांचा जर विचार केला बेटा तर कोणता असेल? सर्वात लहान मध्ये एक नंबरला येईल मुंबई शहर येईल. कोणता बेटा? मुंबई शहर. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा म्हटल्यावर मुंबई शहर. दुसरा क्रमांक लागतो तो मुंबई उपनगर. तिसरा क्रमांक लागतो तो ठाणे. चौथा क्रमांक लागतो तो ठाणे. त्याच्यानंतर चौथा क्रमांक लागतो तो नाही, एक मिनिट. पहिली वेळेस असल्यामुळे हा बोर्ड हाताळण्यात थोडं अवघड जातं. बघा बेटा, आता सर्वात लहान म्हटल्यावर मुंबई शहर असेल. कोणता असेल? मुंबई शहर. दुसरा म्हटल्यावर मुंबई उपनगर. तिसरा जो लागेल तो
तिसरा क्रमांक ठाणे, चौथा नाही, तिसऱ्या क्रमांकाला हिंगोली असेल. बघा या ठिकाणी बघा हे दोनच आठवण ठेवा आता. ते एक सर्वात लहान म्हटल्यावर कोणता असेल? मुंबई शहर, त्याच्यानंतर मुंबई उपनगर, त्यानंतर आता ठाणे येतं, त्यानंतर ठाणे हिंगोली आहे एक, आणि एक भंडारा येतं. भंडारा हा तिसऱ्या क्रमांकाला हिंगोली येईल, चौथ्या क्रमांकाला ठाणे आणि पाचव्या क्रमांकाला भंडारा. हे क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हे जर विचार केला तर या ठिकाणी बघून घ्या बेटा. असं जर या ठिकाणी हा सर्वात क्षेत्रफळानुसार हा अहमदनगर अहिल्यानगर आहे सध्या, अहिल्यानगर. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो पुण्याचा लागतो, तिसरा लागतो तर नाशिक जिल्ह्याचा लागतं. कोणत्या जिल्ह्याचा बेटा? नाशिक. आणि चौथा क्रमांकाचा विचार केला तर कोणता बेटा? सोलापूर. आणि पाचवा क्रमांक जो लागतो तो कोणता असेल? गडचिरोली जिल्हा असेल. क्षेत्रफळानुसार हे 5 जिल्हे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्राचा काय बेटा? आता राज्य प्राणी. आता महाराष्ट्राचा विचारला देशाचा विचारू शकते, देशाचा विचारतात, कधी कधी महाराष्ट्राचा विचारतात. आता या ठिकाणी महाराष्ट्राचा राज्य प्राणीचा जर विचार केला तर या ठिकाणी महाराष्ट्राचा राज्य प्राणी, आता इकडे राज्याचे विचारले जातात, राज्य आणि देशाचे सुद्धा विचारले जातात, देशाचे. आता या ठिकाणी आता राज्य प्राणी असेल, त्याच्यानंतर राज्य पक्षी विचारतात, राज्य वृक्ष विचारलं जातं, राज्य फळ विचारलं जातं, तसंच राज्य फळ, त्याच्यानंतर राज्य वृक्ष, राज्य फळ, राज्य पक्षी, प्राणी. आता या ठिकाणी राज्य फळ आणखीन विचारलं जातं ना, राज्य वृक्ष फळ. तसंच इकडे बघा, आता राज्य प्राणीचा जर विचार केला तर कोणता असेल बेटा? शेकरू असेल. महाराष्ट्राचा जर विचारलं तर शेकरू, आणि देशाचा जर विचारलं तर कोणता असेल? वाघ असेल. आता महाराष्ट्राचा पक्षी जर विचारलं तर कोणता? हरियाल किंवा हिरवे कबूतर असेल. जर देशाचा जर विचारलं तर कोणता असेल बेटा? मोर असेल, मोर. त्याच्यानंतर जर वृक्ष जर विचारलं तर महाराष्ट्राचा वृक्ष कोणता असेल? आंबा आहे. तर देशाचा कोणता आहे? वड आहे बेटा. त्याच्यानंतर जर फळ विचारलं तर महाराष्ट्राचा कोणता असेल? आंबाच आहे. आणि देशाचा सुद्धा कोणता असेल? तो आंबाच असेल. त्यानंतर फुल विचारलं जातं. काय विचारलं जातं बेटा? फुल. आपला कोणता आहे? तामण आहे, आपण त्यालाच तामण किंवा मोठा बोंडारा. कोणता बेटा? मोठा बोंडारा. आणि इकडे विचारताना कोणता असतं? तो कमळ असतं. असे हे वारंवार प्रश्न विचारले जातात. माझा पहिला लेक्चर आहे ऑनलाईनला, त्यानंतर ऑनलाईनला तर पहिला म्हणजेच हा स्मार्ट बोर्ड हाताळणं माझं पहिली वेळेस आहे, म्हणून थोड्याफार चुका होतील. आता ते शिकण्यासाठी मला सुद्धा थोडं वेळ लागेल, जसं की तुम्हाला लागते तसं मला सुद्धा थोडं वेळ लागेल. बघा, असा हा राज्य पक्षी प्राणी हे विचारले जातात. पुढचा प्रश्न. आता या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय असेल बेटा? मग आता हा जो हत्ती आहे हा वारसा प्राणी आहे, वारसा हक्क प्राणी आहे. कसा आहे बेटा? वारसा हक्क प्राणी आहे. कसा प्राणी आहे? वारसा हक्क प्राणी. आता पुढचा प्रश्न. महाराष्ट्राची पश्चिम वाहिनी नदी कोणती? बघा, आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पूर्व वाहिन्या नद्या आहे, पश्चिम वाहिन्या आहे, उत्तर वाहिन्या नद्या सुद्धा वाहतात, आणि दक्षिण वाहिन्या सुद्धा आहे. आता आपण पाहू बघा सविस्तर. पूर्व वाहिनी, पूर्व वाहिनी. त्यानंतर पाहू पश्चिम वाहिनी, पश्चिम वाहिनी. पश्चिम वाहिनीच्या नंतर दक्षिण वाहिनी, दक्षिण वाहिनी. आणि उत्तर वाहिन्या सुद्धा नद्या आहे, उत्तर वाहिनी सुद्धा आहे. एखादीच नदी असेल. आता पूर्व वाहिन्याचा जर विचार केला तर मुख्य नदी गोदावरी असेल बेटा, गोदावरी. आता पूर्व वाहिनी पश्चिम वाहिन्या नद्या म्हणजेच काय? ज्या नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात ते पूर्व वाहिन्या, आणि ज्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात ते कशा? पश्चिम वाहिन्या. आता या ठिकाणी बघा, आता गोदावरीच्या नंतर असेल कृष्णा सुद्धा पूर्व वाहिनीमध्येच येते. त्यानंतर भीमा नदी सुद्धा कसं महाराष्ट्रातील प्रमुख 3 नद्या, आणि या कशा असतील? पूर्व वाहिन्या. आता पश्चिम वाहिन्याचा जर विचार केला तर महत्वाची तापी नदी आहे पश्चिम वाहिनी. त्याच्यानंतर महाराष्ट्रातून वाहणारी नर्मदा सुद्धा पश्चिम वाहिनी आहे.
नर्मदेच्या नंतर त्या ठिकाणी आता कोकणातल्या नद्या सगळ्यात पश्चिम वाहिन्या आहे, कारण त्या सगळ्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात, त्या सगळ्या पश्चिम वाहिन्या आहे. मग त्या ठिकाणी असेल तो वैतरणा नदी, वैतरणा आणि उल्हास, महत्वाच्या नद्यांचा जर विचार केला तर वैतरणा आणि उल्हास. त्यानंतर ह्या आता या दोन नद्या कशा आहे, या पठारावरून वाहणाऱ्या आहेत, पठारावरून वाहणाऱ्या पश्चिम वाहिन्या नद्या आहेत. तर ह्या दोन नद्या कशा आहेत, कोकणातून वाहणाऱ्या आहेत. कशातून वाहणाऱ्या आहेत, कोकण, परंतु कशामध्ये येतात, त्यांचं पश्चिम वाहिन्या नद्यांमध्येच येतात. त्याच्यानंतर आता दक्षिण वाहिन्या नद्यांचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अशा 3 नद्या आहेत, त्या दक्षिणेकडे वाहतात, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात. आता उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी पहिली नदी वर्धा असेल, त्यानंतर वैनगंगा असेल. कोणती असेल बेटा, वैनगंगा. आणि त्यानंतर वैनगंगेच्या नंतर कोणती असेल, यांच्या दोघांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणलं जातं, ही प्राणहिता नदी असेल. कोणती, वर्धा, वैनगंगा आणि प्राणहिता. आता उत्तर वाहिन्यांचा जर विचार केला तर एकच आहे, उत्तर पूर्णा. उत्तर पूर्णा आहे, कारण ती दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत जाते आणि तापी नदीला जाऊन मिळते, म्हणून ती कोणती असेल, उत्तर पूर्णा. महाराष्ट्रामध्ये 2 आहे, एक उत्तर पूर्णा आणि दक्षिण पूर्णा. दक्षिण पूर्णाची नदी आहे ती दक्षिणेकडे वाहत येते आणि गोदावरीला मिळते, आणि उत्तर पूर्णा कोणाला जाऊन मिळते, तापी नदीला जाऊन मिळते बेटा. म्हणून या ठिकाणी पूर्व वाहिन्या, पश्चिम वाहिन्या, दक्षिण वाहिन्या. बघा नकाशामध्ये दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी आता बघा, इकडे महाराष्ट्राची इकडे कोणती दिशा असेल बेटा, ही पूर्व दिशा आहे महाराष्ट्राची. कोणती आहे, पूर्व. आणि ही कोणती असेल बेटा, ही पश्चिम दिशा आहे. कोणती दिशा असेल, ही पश्चिम आहे. आणि ही उत्तर, आणि ही उत्तर दिशा, आणि ही दक्षिण दिशा आहे. आता या ठिकाणी आता विचार जर केला तर या ठिकाणी या त्र्यंबकेश्वर, नाशिक, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नदी उगम पावते, ही गोदावरी आहे. गोदावरी आहे बघा, पश्चिमेकडे उगम पावते आणि पूर्वेकडे वाहत जाते, म्हणून कशी आहे ती, पश्चिम वाहिनी आहे, सॉरी पूर्व वाहिनी आहे, पूर्व वाहिनी आहे. मग त्यानंतर दुसरी नदी या पुण्यामध्ये भीमाशंकर या ठिकाणी उगम पावते, ती भीमा नदी. बघा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाते, म्हणून पूर्व वाहिनी. आणि या ठिकाणी सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदी उगम पावते, आणि ही कृष्णा नदी कशी, पूर्व वाहिन्यामध्ये. मग त्याच्यानंतर जर पश्चिम वाहिन्या नद्यांचा जर विचार केला तर या ठिकाणी वाहणारी तापी नदी ही कशी असेल, बघा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाते, म्हणून पश्चिम वाहिनी असेल. ही नदी कशी असेल बेटा, ही नर्मदा नदी सुद्धा कशी असेल, पश्चिम वाहिनी. त्याच्यानंतर मी म्हणलो तुम्हाला, या ठिकाणी अशी उगम पावते, एक ज्या ठिकाणी गोदावरी उगम पावते त्याच ठिकाणी एक नदी उगम पावते, ती वैतरणा नदी उगम पावते. आणि एक नदी या ठिकाणी रायगड जिल्ह्यात उगम पावते, रायगडमधून ठाण्यामध्ये जाते, आणि ठाण्यामध्ये गेल्याच्या नंतर तिचे 2 फाटे होतात, एक दक्षिणेकडे वाहत जातो, एक पश्चिमेकडे वाहत जातो, ही उल्हास नदी. उल्हास नदी, उल्हास नदी. आता या ठिकाणी या कशा, ह्या पश्चिम वाहिन्यामध्ये येतात 4. आता दक्षिण वाहिन्यांचा जर विचार केला तर या ठिकाणी उगम पावणारी कोणती, या ठिकाणी ही वर्धा नदी वाहत येते, इकडून वैनगंगा नदी वाहत येते. या दोन्ही वर्धा, कोणती नदी, वर्धा आणि वैनगंगा नदी, वर्धा आणि वैनगंगा नदी, वर्धा आणि वैनगंगा. आणि त्याच्यानंतर यांच्या दोघांच्या एकत्रित प्रवाहातून, यांच्या दोघांच्या एकत्रित प्रवाहातून एक नदी उगम पावते, आणि ती काही अशी खाली वाहत येते, ती कोणती नदी बेटा, आता या ठिकाणी एक नदी उगम पावते, कोणती नदी ती, या दोघांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणलं जातं. कोणती नदी बेटा, प्राणहिता नदी म्हणलं जातं. आणि ही प्राणहिता सुद्धा कशी आहे, त्या दक्षिण वाहिनी आहेत 3. आता त्याच्यानंतर उत्तर वाहिनी म्हणलो तुम्हाला मी एक, या ठिकाणी अमरावती जिल्हा आहे, हा अमरावती जिल्हा आहे. या अमरावती जिल्ह्यामध्ये अशा गाविलगडच्या टेकड्यामध्ये एक नदी उगम पावते आणि अशी उत्तरेकडे वाहत जाते, म्हणून याला उत्तर पूर्णा म्हणलं जातं बेटा. काय म्हणलं जातं, उत्तर पूर्णा म्हणून ओळखलं जातं, ही उत्तरेकडे वाहत जाते. माहिती झालं आता पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी. पुढचा प्रश्न पाहू. बघा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात. आता बघा, पृथ्वी बघा पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणलं जातं. आता पृथ्वी बघा, एकतर स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती सुद्धा फिरते, या क्रियेला काय म्हणलं जातं. आता पृथ्वीचा जर विचार केला तर बघा, पृथ्वी अशी आहे, ही काय करते, स्वतःभोवती सुद्धा अशी फिरते, स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती फिरते. आता या ठिकाणी बघा, ही पृथ्वी आहे. आता या ठिकाणी जो हा सूर्य एकाच जागी थांबलेला असतो, हा काय असतो, हा सूर्य आहे.
आणि हा सूर्य एकाच जागी थांबलेला असतं. आता ह्या सूर्याच्या बाजूला आता पृथ्वी काय करते, पश्चिमेकडून पूर्वेकडे, या ठिकाणाकडून काय करते ती पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी फिरत राहते. अशी पश्चिमेकडून पूर्वेकडे ज्यावेळेस अशी ती फिरत राहते. आता बघा, सूर्य तर जागेवर थांबलेला असतं, ही पृथ्वी काय करते, असं स्वतःभोवती सुद्धा फिरत राहते आणि स्वतःभोवती फिरता फिरता या सूर्याभोवती फिरते. म्हणून ज्या वेळेस ती अशी स्वतःभोवती फिरते त्या क्रियेला काय म्हणलं जातं म्हणल्यावर त्याला परिवलन म्हणलं जातं. पृथ्वी ज्या वेळेस स्वतःभोवती फिरते त्या क्रियेला काय म्हणलं जातं, तर त्याला परिवलन म्हणलं जातं. आणि ज्या वेळेस ती फिरता फिरता सूर्याभोवती अशी एक फेरी पूर्ण करते, फिरता फिरता काय करते, स्वतःभोवती तर फिरत राहते, ते फिरता फिरता सूर्याची एक फेरी पूर्ण करते. ज्यावेळेस सूर्याची भोवती फिरते त्याला काय म्हणलं जातं, परिभ्रमण. बघा, जर पृथ्वी पृथ्वी स्वतः स्वतःभोवती फिरत असेल त्याला परिवलन म्हणलं जातं, परिवलन. आणि सूर्याभोवती सूर्याभोवती फिरते त्याला काय म्हणलं जातं, सूर्याभोवती फिरते त्याला काय म्हणलं जातं, परिभ्रमण. बघा, परिभ्रमण, परिवलन, परिवलन, परिवलन आणि परिभ्रमण या दोन गोष्टी लक्षात असू द्या. परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरते आणि परिभ्रमण म्हणजे काय, सूर्याभोवती फिरते. आता याचा कालावधी असा असता की परिवलन आणि परिभ्रमण या गतीमध्ये परिवलनासाठी किती वेळ लागतं, आपण सरळ सरळ म्हणतो 24 तास लागतं, परंतु ऍक्च्युली किती वेळ लागतं बेटा, 23 तास. किती तास बेटा, 23 तास 56 मिनिटे लागतात. ऍक्च्युली किती वेळ लागतं, 23 तास 56 मिनिटे. हे 4-4 मिनिटाचा जो जो वेळ असतं, जे 4-4 मिनिटं जे कमी लागतात ते 3 वर्षाच्या नंतर, 3 सामान्य वर्षाच्या नंतर एक जो लीप वर्ष येतो आणि फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतं, तो कोणत्या वेळेस असतं, या 4-4 मिनिटाचा एक दिवस बनतं. किती, 3 वर्षानंतर. म्हणून दर 3 सामान्य वर्षाच्या नंतर एक लीप वर्ष येतं. या लीप वर्षामध्ये जो फेब्रुवारी महिना असतो तो 29 दिवसाचा असतं. आणि परिभ्रमण काळ, जो पृथ्वीचा परिभ्रमण काळ असतो तो 365 दिवसाचा असतो. किती बेटा, 365 दिवसाचा असतं. म्हणून त्याला एक वर्ष म्हणलं जातं. किती वर्ष बेटा, एक वर्ष. असं म्हणलं जातं की पृथ्वी, सूर्य हा आता सूर्याचे जे हे पृथ्वी जे एका वर्षामध्ये फिरते, याचे किती भाग केलेले आहे, एका वर्षाचे 12 भाग केलेले आहे बेटा. किती भाग, 12 भाग. याला काय म्हणलं जातं, 12 राशीतून सूर्य फिरतो. त्याच्यानंतर काय म्हणलं जातं, 27 नक्षत्र म्हणलं जातं बेटा. आणि ह्याच एका वर्षाचे 12 राशीमध्ये रूपांतर म्हणजे एक एक महिन्याचा एक एक राशी असतं. आणि नक्षत्र म्हणजेच किती, 27 भागामध्ये सूर्याचं डिवायडेड केलेलं आहे. या एका वर्षाचं काय केलंय, 27 म्हणजे 27 भाग केलेला आहे. त्याला काय म्हणलं जातं बेटा, नक्षत्र म्हणलं जातं. आता हा व्हिडिओ पूर्ण जर लांबला तर आपण आता आपलं प्रश्न सुरू आहे म्हणून संपूर्ण तुम्हाला मला सांगता येत नाही. त्यानंतर सूर्यग्रहण आहे, चंद्रग्रहण आहे. सूर्यग्रहण कशा प्रकारे होतो, चंद्रग्रहण कशा प्रकारे होतो, एक व्हिडिओ आपण टाकू. त्यामध्ये तुम्ही आयुष्यभर कधीच विसरणार नाही. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण यावर एक प्रश्न दरवर्षी विचारला जातो बेटा. त्यासाठी बघा, आता ही पृथ्वी लक्षात असू द्या. पृथ्वीमध्ये जगामध्ये आता 7 खंड होते, त्यानंतर आता 8 झालेले आहे. या ठिकाणी झीलँड सापडलेला आहे. हा या ठिकाणी हा उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आशिया, हा काय आफ्रिका, त्याच्यानंतर हा आशिया, त्याच्यानंतर इथे युरोप आहे. या ठिकाणी हा ऑस्ट्रेलिया आणि हा कोणता, अंटार्क्टिका, नेहमी बर्फाच्छादित असणारा. आणि नवीन सापडलेला कोणता, झीलँड. याबद्दल सुद्धा बेटा आपण बघू. कारण राठोड एमपीएससी अकॅडमी या ठिकाणी ऑफलाईन एक बॅच सुरू होणार आहे. कशाची, जी सरळ सेवा किंवा एमपीएससी जी तलाठीची भरती आता एमपीएससी मार्फत होणार आहे, त्यासाठी एक बॅच, ऑफलाईन बॅच सुरू होणार आहे. त्यासाठी हा डेमो लेक्चर होता फक्त. बघा बेटा, पुढचा प्रश्न, 6वा प्रश्न. देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प जर म्हणलं तर तो आपला तारापूर आहे. कोणता आहे बेटा, तारापूर आहे देशातील पहिला. आता देशामध्ये असे 7 अणुविद्युत प्रकल्प आहेत. त्यापैकी तारापूर आपला महाराष्ट्रामध्ये कोणता, तारापूर आहे. त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये 2 आहे, एक कल्पकम, एक कोणता, कल्पकम, आणि एक आहे कुडनकुलम. कोणता आहे बेटा, कुडनकुलम. एक कल्पकम आहे, एक कुडनकुलम आहे. त्याच्यानंतर एक नरोरा आहे, एक कैगा आहे, कैगा आहे. 4, 5, 6 कैगा. कैगाच्या नंतर एक एक कोणता, कैगा आहे. कैगाच्या नंतर एक नरोरा झालं.
त्याच्यानंतर एक नवीन असल्यामुळे या ठिकाणी थोडा बोर्ड हाताळण्यासाठी थोडं बघा, एक रावत भाटा आहे, रावत भाटा. त्याच्यानंतर 7वा कोणता आहे? काकरापारा आहे. काकरापारा आहे बेटा. आता हे कोणत्या जिल्ह्यात असं प्रश्न विचारला जातं. आता या ठिकाणी आता देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प विचारला, त्याच्यानंतर विचारते उत्तर प्रदेशमध्ये कोणता आहे, कर्नाटकमध्ये कोणता आहे, त्या ठिकाणी नाही तर गुजरातमध्ये कोणता आहे. बघा या ठिकाणी हा तारापूर आपल्या महाराष्ट्रात आहे बेटा. कुठे आहे? महाराष्ट्र. त्याच्यानंतर कल्पकम तामिळनाडू, तामिळनाडूमध्ये. कल्पकम बेटा कुठे आहे? दोन्हीही हे तामिळनाडूमध्ये आहे. त्याच्यानंतर नरोरा जो आहे तो उत्तर प्रदेशमध्ये आहे. कुठे आहे बेटा? उत्तर प्रदेश राज्यात आहे नरोरा. कैगा कर्नाटक राज्यात आहे. कैगा कर्नाटक. रावत भाटा राजस्थान. रावत भाटा कुठे बेटा? राजस्थान मध्ये आहे. राजस्थान. आणि काकरापारा बेटा गुजरात राज्यात आहे. कुठे आहे? गुजरात राज्यात आहे. आता जर इकडे नकाशामध्ये बघितलं तर पटकन लक्षात येते. कधीही अभ्यास करताना नकाशाचा अभ्यास करायचा. नकाशाचा अभ्यास केल्याच्या नंतर पटकन लक्षात राहतं. आता या ठिकाणी जो आहे तो उत्तर प्रदेश राज्य आहे आणि या ठिकाणी नरोरा आहे. हा राजस्थान आहे, या ठिकाणी रावत भाटा आहे. कोणता आहे बेटा? रावत भाटा. हा गुजरात आहे, या ठिकाणी काकरापारा आहे. कोणता आहे? काकरापारा गुजरात. हा महाराष्ट्रामध्ये कोणता आहे बेटा? तारापूर. त्याच्यानंतर आता तारापूर, त्याच्यानंतर इथे हा कर्नाटक राज्य आहे. कोणता आहे बेटा? हे कर्नाटक राज्यामध्ये कैगा आहे. कैगा. इथे तामिळनाडू आहे. तामिळनाडूमध्ये कल्पकम. कोणता तामिळनाडूमध्ये? कल्पकम. आणि एक कोणतं? कुडनकुलम. कुडनकुलम. कुलम. किती झाले? 2 3 4 4 आणि 3 किती बेटा? 7. आता या ठिकाणी हे 7 अणुऊर्जा प्रकल्प दरवर्षी विचारले जातात. त्यांच्या स्थापनेचा जर विचार केला तर हा 1969 मध्ये आहे. याची स्थापना कधी आहे? 1969 मध्ये. ज्यावेळेस तुम्हाला मी ऑफलाईन बॅचला शिकेल त्यावेळेस तुम्हाला स्ट्रिक्टच्या मार्फत तुम्हाला सगळं काही समजणार. पुढचा प्रश्न पाहू. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचार. आता सागरेश्वर अभयारण्य विचारला म्हणून नाही तर महाराष्ट्रामध्ये दरवेळेस विचारलं जातं. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं राष्ट्रीय उद्यान विचारलं जातं. महाराष्ट्रामध्ये 6 राष्ट्रीय उद्यान आहे. त्याच्यानंतर वाघांसाठी जे आहे टायगर रिझर्व ते सुद्धा विचारलं जातं. व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये किती आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे, त्यांचं नाव काय. त्यानंतर आता सागरेश्वर विचारलेला आहे. आता सागरेश्वराचा जर विचार केला तर हा सांगली जिल्ह्यात आहे. सागरेश्वर कुठे बेटा? सांगली. आता सोलापूर जिल्ह्यामध्ये माळढोक आहे. कोणता आहे? माळढोक आहे बेटा, माळढोक. त्यानंतर या ठिकाणी कोल्हापूरचा जर विचार केला, कोल्हापूरमध्ये राधानगरी आहे. कोणता आहे? राधानगरी. हा गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. याला दाजीपूर सुद्धा म्हणलं जातं. दाजीपूर. कोणता बेटा? दाजीपूर. त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये एक मायनी आहे. मायनी आहे आणि एक कोयना बी आहे. कोयना पण आहे. आता हे बघा, आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर आता महाराष्ट्रामध्ये नकाशामध्ये पाहताना आता आपल्याला लक्षात येते की या ठिकाणी सांगली जिल्हा आहे. आता या सांगली जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी या 4 जिल्ह्यांशी संबंधित एक राष्ट्रीय उद्यान आहे. कोणता आहे? एक 4 जिल्ह्यांशी संबंधित एक राष्ट्रीय उद्यान आहे. त्याला चांदोली राष्ट्रीय उद्यान म्हणलं जातं किंवा या पश्चिम घाटात असल्यामुळे काय म्हणलं जातं? सह्याद्री सुद्धा म्हणलं जातं. कारण सह्याद्री या पश्चिम घाटालाच महाराष्ट्रामध्ये जेवढा प्रदेश गेलेला आहे त्याला सह्याद्री म्हणून ओळखलं जातं. हा 4 जिल्ह्यांशी संबंधित आहे. यामध्ये हा रत्नागिरी जिल्हा सुद्धा येतं. रत्नागिरी. त्यानंतर हा कोल्हापूर जिल्हा, कोल्हापूर. नंतर हा सांगली जिल्हा सुद्धा येतो बेटा. 4 जिल्हे आणि त्यामध्ये सातारा जिल्हा. आता सर्वात जास्त भाग म्हणजे त्या ठिकाणी सांगली जिल्ह्याचा आहे. म्हणून त्या ठिकाणी जर विचारलं चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे म्हणलं आपल्याला सांगली सांगावं लागतं. कारण सांगली जिल्ह्याचा जास्त प्रदेश आहे आणि हे पश्चिम घाटामध्ये असल्यामुळं त्यालाच महाराष्ट्रामध्ये सह्याद्री म्हणलं जातं. त्याच्यानंतर काय पुण्यामध्ये म्हणलं होतं की मायनी, सॉरी साताऱ्यामध्येच म्हणलं होतं काय? मायनी. आणि एक कोणता? कोयना. कारण कोयना नदी महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातून वाहते म्हणून कोयना. त्या ठिकाणी काय? माळढोक पक्षी अभयारण्य. माळढोक. उजनी धरणाच्या परिसरामध्ये किंवा भीमा नदी वाहते त्या ठिकाणी माळढोक या ठिकाणी. आता बरेचसे असे जी राष्ट्रीय उद्याने आहेत किंवा अभयारण्य आहेत ते अनेक वेळा विचारले जातात त्या ठिकाणी. म्हणून लक्षात असू द्या. वेळेचं बंधन असल्यामुळे जास्त काही सांगू शकत नाही.
आता बघा पुढचा प्रश्न आहे, जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा हा प्रश्न विचारला जातो, असं सुद्धा प्रश्न विचारला जातं की मराठ्यांना कधीही न जिंकता आलेला किल्ला कोणता म्हटल्यावर कोणता असेल पहा, जंजिरा असेल. आता या ठिकाणी कोण या जंजिरा किल्लाचा किल्लेदार कोण होता असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर या ठिकाणी होता बेटा सिद्दी जोहर. हाच तो सिद्दी जोहर ज्याने काय केलं होतं, पन्हाळगडाला वेढा दिला होता. पन्हाळगडाला, आता पन्हाळगडाला वेढा दिला होता त्यावेळेस 1660च्या दरम्यान पन्हाळगडाला वेढा दिला होता. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज अटकून पडले होते. पण त्यानंतर शिवाजी महाराजांची सुटका म्हणजे त्या ठिकाणी त्या वेढ्यातून निसटतात. निसटल्याच्या नंतर विशाळगडावर जातात. म्हणून दरवर्षी विचारलं जातं त्या ठिकाणी असणारी एक खिंड होती. कोणती खिंड बेटा? पावनखिंड. कोणी लढवली? बाजीपूर्वी देशपांडे. त्यांच्या नावाने त्याला म्हणून काय म्हणलं जातं, त्याला घोडखिंडीला जातात. काय नाव दिलं बेटा? पावनखिंड म्हणून ओळखलं जातं. कोणत्या खिंडीला? घोडखिंडीला, पावनखिंड. म्हणून प्रश्न दरवेळेस विचारला जातं की पन्हाळागड आणि विशाळगड कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बेटा? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. आता या कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर कोणता? एक पन्हाळगड आणि एक कोणता बेटा? विशाळगड. असा सुद्धा प्रश्न विचारला जातो की शिवाजी महाराजांना कोणत्या गडावर म्हणजे वेढा दिला होता, तर पन्हाळगडावर. पन्हाळगडावरून ते कोणत्या गडावर गेले? विशाळगडावर. आणि जोपर्यंत ते विशाळगडावर जात नाही तोपर्यंत ती खिंड होती, घोडखिंड, त्याला लढवली कोणी? बाजीप्रभू देशपांडे लढवली. म्हणजे त्या ठिकाणी सिद्धी जोहरच्या सैन्याला रोखून पकडलं. जोपर्यंत महाराज कुठे जात नाही बेटा? गडावर जात नाही तोपर्यंत. म्हणून या ठिकाणी हे दोन किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये बाळा? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. आता पुण्याचा जर विचार केला तर पुण्यामध्ये अनेक किल्ले आहेत. पुण्याचा जर विचार केला तर पुण्यामध्ये अनेक किल्ले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये आहे, सातारामध्ये आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला जंजिरा किल्ला म्हटल्यावर तो रायगड जिल्ह्यात आहे. कोणत्या बेटा? रायगड जिल्ह्यात. हा कसा आहे? जलदुर्ग आहे. जलदुर्ग म्हणजेच या ठिकाणी जाण्यासाठी एकच मार्ग होता, म्हणून मराठ्यांना हा किल्ला कधीही जिंकता आला नाही. त्यानंतर या ठिकाणीच रायगड किल्ला आहे. कोणता आहे बेटा? एक रायगड किल्ला आहे. हा एक रायगड किल्ला आहे. हा रायगड किल्ला. आता या रायगड किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी आणि त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला होता बेटा. कोणत्या तारखेला? 3 एप्रिल 1680 बाळा. याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच ठिकाणी त्यांची रायगडावरच काय आहे? त्यांची समाधी आहे. आता साताऱ्याचा जर विचार केला तर साताऱ्यावर महत्वाचा किल्ला प्रतापगड, सज्जनगड. कोणतं गड? प्रतापगड, सज्जनगड. प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाचा वध केला होता बेटा? अफजल खानाचा वध केला होता. कोण खान? अफजल खान. अफजल खानाचा वध केला होता. कुठे? प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी. म्हणून पोलीस भरतीला दरवर्षी तुम्हाला प्रश्न विचारला जातं की अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी? प्रतापगड. आणि कोणत्या जिल्ह्यात आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जातात. तर तो बेटा सातारा जिल्ह्यात आहे. त्यानंतर विचारलं जातं की सज्जनगडावर काय महत्वाचं? तर या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी. कोण? समर्थ रामदास स्वामी. तेच त्या काळात ज्ञानी, तत्वज्ञानी, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करणारे समर्थ रामदास स्वामी यांची समाधी आहे बेटा. काय आहे? समाधी आहे. रामदास स्वामीला महत्वाचं ओळखलं जातं की ज्या ठिकाणी त्यांचं लग्न होतं, लग्न मंडपातून पलायन करणारा संत कोणता म्हटलं? रामदास स्वामीचं नाव घेतलं जातं. आता रामदास स्वामीचं नाव काय? तर त्यावेळेस सुरुवातीला ज्यावेळेस पहिली मंगलाष्टका सुरू झाली, आता सावध सावध म्हटल्यावर त्यांना वाटलं की आता सावध सावध म्हणतंय म्हणजे काहीतरी पुढे खूप काही अवघड आहे, म्हणजे खूप सांभाळून म्हणून पळून गेले. कुठे? लग्न मंडपातून पळून गेले असं म्हणलं जातं दंतकथेद्वारा. मला सुद्धा काही तेवढं माहिती नाही, परंतु म्हणलं जातं की लग्न मंडपातून पलायन करणारा संत कोणता म्हटल्यावर समर्थ रामदास स्वामी समाधी. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता, त्यावेळेस कोणते संत उपस्थित होते असा सुद्धा प्रश्न विचारला जातं. रामदास स्वामी यांचे ग्रंथ विचारलं जातं. दासबोध, दासबोध. त्याच्यानंतर मनाचे श्लोक, मनाचे श्लोक हे असे ग्रंथ आहे बेटा याचे रामदास स्वामीला. त्याच्यानंतर जे आपण प्रत्येक गावामध्ये एक हनुमान मंदिर आहे. या प्रत्येक गावामध्ये एक हनुमान मंदिर असण्याचं कारण त्या काळी त्यांनी कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये 11 मारुतीची मंदिरे स्थापन केली होती. चाफळ या ठिकाणी. तो सुद्धा प्रश्न विचारला जातं पोलीस भरतीला वारंवार. त्याच्यानंतर आता पुण्याचा जर विचार केला तर पुण्यामध्ये असणारा शिवनेरी किल्ला आहे बेटा. कोणता आहे? शिवनेरी किल्ला. त्यानंतर पुण्यामध्ये तोरणा किल्ला आहे. तोरणा आहे. त्याच्यानंतर राजगड आहे. कोणता बेटा? राजगड आहे.
राजगडच्या नंतर तोरणा राजगड आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. जन्म ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्म ठिकाण कोणत्या तारखेला बेटा? 19 फेब्रुवारी कधी? 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. पहिला पहिला किल्ला जिंकून त्यांनी काय स्वराज्याची तोरण बांधली होती. तो कोणता किल्ला? तोरणा किल्ला. स्वराज्याची काय बांधली होती बेटा? या ठिकाणी तोरण बांधले होते. स्वराज्याचे तोरण, स्वराज्याचे तोरण बांधले होते. म्हणजे पहिला किल्ला तोरणा किल्ला जिंकला होता. त्यानंतर हा जो राजगड आहे या ठिकाणी स्वराज्याची कोणती राजधानी होती बाळा? पहिली राजधानी होती. कोणती राजधानी होती बेटा? पहिली राजधानी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी कोणती स्थापन केली होती असा सुद्धा प्रश्न विचारला जातं. कोणता बेटा? असा सुद्धा प्रश्न विचारला जातं. तर कोणती? राजगड. त्याच्यानंतर सिंहगड किल्ला विचारला जातो. कोणता बेटा? सिंहगड किल्ला. हा सिंहगड किल्ला, जो सिंहगड किल्ला यालाच कोणता? कोंढाणा नाव होतं सुरुवातीचं. काय होतं? कोंढाणा. परंतु ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी याला जिंकण्यासाठी पाठवलं, कोणाला पाठवलं होतं बेटा? हा सर करण्यासाठी तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरे चित्रपट बघितला असेल तानाजी नावाचा. त्या ठिकाणी तानाजी मालुसरे यांना त्यांच्या लेकराचं मुलांचं लग्न असतं रायबाचं. रायबाच्या लग्नानिमित्त ते पत्रिका देण्यासाठी जात असतात. परंतु त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना बघतात की ते मोहिमेवर जाण्याची तयारी करत असतात. मग त्या ठिकाणी ते तानाजी मालुसरे म्हणतो की तो काय कोणाचा रायबाचं लग्न नंतर, परंतु आधी काय कोंढाण्याच्या लग्नानंतर कोणाचा? रायबाचं लग्न. मग तानाजी मालुसरे यांनी हा 1670च्या दरम्यान हा किल्ला जिंकला होता. त्यावेळी त्या कोंढाण्याचा किल्ल्याचा किल्लेदार होता उदयभान राठोड. उदयभान राठोड. जर तानाजी चित्रपट बघितला नसेल तर बघून घ्या, कारण त्या ठिकाणी मुख्य भूमिकेमध्ये कोण आहे? अजय देवगण आहे. अजय देवगण कोणाची भूमिका बजावलेली आहे? तानाजीची. आणि उदयभान राठोडचे सैफ अली खान होता. कोण होता? सैफ अली खान हे या ठिकाणी चित्रपटामध्ये. म्हणून कोंढाणा किल्ला जिंकला होता, म्हणून त्याचं नाव या ठिकाणी तानाजी मालुसरेंचा मृत्यू होता. म्हणून या ठिकाणी काय म्हणलं जातं की गडाला पण सिंह गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडातून निघणारा शेवटचा उद्गार. म्हणून या ठिकाणी तानाजी मालुसरे म्हणजे गेल्यामुळे शिवाजी महाराज म्हणतो गड आला पण सिंह गेला, म्हणून कोंढाण्याचं नामकरण काय केलं? सिंहगड केलं. आता सिंहगड. त्याच्यानंतर एक महत्वाचा कोणता तरी किल्ला राहिला, माझ्या काही लक्षात येत नाही, परत सांगू बेटा. पुढचा प्रश्न, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आता द्विभाषिक मुंबई राज्य, आता द्विभाषिक मुंबई राज्य त्याच्यानंतर सुरुवातीला होता बॉम्बे प्रांत. द्विभाषिक मुंबई राज्य तेवढ्या या ठिकाणी जाण्यापेक्षा 2 मिनिटं 5 मिनिटं. बघा या ठिकाणी द्विभाषिक या ठिकाणी आता 1 मे 1960च्या आधी जो द्विभाषिक मुंबई राज्य होतं, त्या द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी बेटा? 1 मे 1956. त्यानंतर द्विभाषिक मुंबई राज्याचे 2 भाग करण्यात आले, एक महाराष्ट्र आणि एक कोणता? गुजरात. त्या महाराष्ट्राचे 2 भाग झाले, एक महाराष्ट्र, एक मराठी भाषिकांचा महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांचा गुजरात. त्याच्यानंतर या महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960ला. निर्मितीनुसार महाराष्ट्राचा 14वा क्रमांक लागतो आणि याचा कितवा लागतं? 15वा लागतो. गुजरातचं. महाराष्ट्राचा किती? 14वा क्रमांक आणि याचा किती? 15वा क्रमांक. असं पंचायत राज तुमच्या डोक्यात आल्या 9वा क्रमांक लागतं, तर 9वा क्रमांक हा पंचायत राज स्वीकारण्यामध्ये आहे. कोणता राज? पंचायत राज महाराष्ट्राने स्वीकारताना कितवा क्रमांक लागतो बेटा? 9वा. पंचायत राज स्वीकारताना राजस्थानचा पहिला लागतो, तर महाराष्ट्राचा 9वा. आणि राज्य निर्मितीचा जर विचार केला तर 14वा क्रमांक लागतो आणि गुजरातचा कितवा लागतो? 15वा लागतो. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 पूर्वीच्या हिंदुस्थानचे 2 तुकडे झाले. त्यामध्ये एक कोणता? एक भारत, हिंदू बहुल राष्ट्र भारत, आणि मुस्लिम बहुल राष्ट्र कोणता? पाकिस्तान. पाकिस्तान आपल्या आधी 1 दिवस आधी झालं होतं, म्हणून पाकिस्तानची निर्मिती कोणत्या दिवशी? 14 ऑगस्टला झाली. आणि भारताची कधी बेटा? 15 ऑगस्टला झाली. 15 ऑगस्ट 15
ऑगस्ट 1947. आता या ठिकाणी 15 ऑगस्ट 1947 म्हणून उत्तर कोणतं असेल आपला द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना. या ठिकाणी वेळेच्या अभावी जास्त काही बोलू शकत नाही म्हणून आता शेवटचा एक प्रश्न बघा. महाराष्ट्रात कोणत्या मान्सून वाऱ्यापासून सर्वाधिक पाऊस पडतो? आता महाराष्ट्रामध्ये आता या ठिकाणी आहे ईशान्य मान्सून वारे, त्याच्यानंतर आहे आता या ठिकाणी ईशान्य मान्सून वारे, आग्नेय मान्सून वारे, त्याच्यानंतर नैऋत्य मान्सून वारे. तर बेटा हा नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पाऊस पडतो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक. या ठिकाणी जो पाऊस पडतो तो प्रतिरोध पर्जन्य पडतं आणि महाराष्ट्रामध्ये त्याचं जवळजवळ 85%. आता बघा या ठिकाणी हे जे वारे वाहले जातात आता नैऋत्य दिशेकडून वाहले जातात म्हणून याला नैऋत्य मान्सून वारे म्हणलं जातं. हेच वारे या ठिकाणी या सह्याद्री पर्वतामुळे, कोणत्या पर्वतामुळे बेटा? या सह्याद्री पर्वतामुळे या ठिकाणी सर्वाधिक अडवले जातात. अडवल्यामुळे या ठिकाणी कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो, त्याच्यानंतर घाटमाथ्यावर, आता पठारावर त्यापेक्षा कमी म्हणून या ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेश आहे आणि त्याच्यानंतर इकडे पाऊस वाढत वाढत जातो आणि विदर्भामध्ये मराठवाड्यापेक्षाही जास्त पाऊस पडतं. कसा पडतं? महाराष्ट्रापेक्षा जास्त पाऊस पडतं. तर हा मान्सून वारे महाराष्ट्रामध्ये कोणत्या तारखेला येतात तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.